आपण शासनाला मांडा, शासनाची लढाई आहे। आपण 20% आरक्षण वाढवून घेतलं पाहिजे। मातंग समाजातील बांधव असतील, बौद्ध समाजातील बांधव असतील, त्यांनी प्रथम स्वतःचं घर पाहावं, महापुरुषावर बोलू नये। 13% मध्ये 58 जातीला किती मिळणार? वंदा मी म्हणते, मला तुम्हाला विचारायचंय की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधी मोर्चामध्ये आपण सामील झालात, याबद्दल तुमची भूमिका काय असणार आहे? काय म्हणायचं तुम्हाला? नमो बुद्धाय, जय भीम। आज आरक्षण हटाव, उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे। सर्व 58 जाती आपण एकत्र राहून, आपण सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र राहून आपण 13% आरक्षणामध्ये आपण 20% आरक्षण वाढवून घेतलं पाहिजे। त्या 13% आरक्षणामध्ये जर वाटाघाटी जर झाल्या तर सर्वांचं नुकसान आहे। म्हणून आपण सर्व चांभार बंधू, मातंग बंधू, सर्व बौद्ध बंधू, आपण सर्व एक आहोत। एका संघटित राहून आपण शासनाला भांडलं पाहिजे, 20% आरक्षण आम्हाला मिळावं। आपण ह्यासाठी आपण आरक्षणासाठी मोर्चा काढत आहोत। 13% मध्ये वाटणी केल्यानंतर प्रत्येकाचं नुकसान आहे, म्हणून सर्वांनी एक व्हा। नमो बुद्धाय, जय भीम। भंतेजी, मला एक प्रश्न दुसरा विचारा असा वाटतो की बरेच लोक म्हणतात की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आणि भंतेजींचा संबंध काय? त्यांना तुम्हाला काय सांगायचंय? कारण बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1900 धम्म दिला, तेव्हापासून आम्ही बौद्ध अनुयायी आहोत। कारण बाबासाहेबामुळेच आम्ही भिक्षू झालेलो आहोत। कारण बाबासाहेब नसते तर बुद्ध धम्म आपल्याला मिळाला नसता। म्हणून आरक्षणाचा संबंध आहे। आम्ही नवबौद्ध होतो आणि आमच्या समाजासाठी आम्ही त्यांचे गुरु आहोत। आम्ही समाजासाठी त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरलं पाहिजे। आरक्षणाचा आमचे संबंध आहे। सर्व समाज बांधव आपण एकत्र आहोत आणि एकजुटीने राहिल्यानंतरच आपला विकास होऊ शकतो। म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। मातंग बंधू, चामकार बंधू आणि बौद्ध समाज सर्व 58 जाती एकत्र आपण राहून शासनाला भांडू, 20% आरक्षण मिळून घेऊ। आपण 13% मध्ये वाटाघाटी करण्यापेक्षा, एकमेकांना शिंतोडे ओढण्यापेक्षा, एकमेकावर महापुरुषावर बोलून आपण एकमेकांना, महापुरुषावर बोलण्याची लायकी आपली नाही। बरोबर, महापुरुष आहेत, महापुरुषांना बोलणं म्हणजे त्या लोकांचा अभ्यास नाही। मातंग समाजातील बांधव असतील, बौद्ध समाजातील बांधव असतील, त्यांनी प्रथम स्वतःचं घर पाहावं, महापुरुषावर बोलू नये। आपण शासनाला मांडा, शासनाची लढाई आहे। म्हणून आपण आरक्षण सर्व 58 जाती एकत्र राहून आपण 20% आरक्षणची मागणी करावं। नमो बुद्धाय, जय भीम। मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे, आरक्षणाचं उपवर्गीकरण जर झालं तर यामध्ये नवबौद्ध समाजाचं काही नुकसान होणार आहे का? आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर नवबौद्धांचं नुकसान नाही, सर्व 58 जातीचं नुकसान आहे याचा। कारण 13% मध्ये 58 जातीला किती मिळणार? कारण सर्व जातीचं नुकसान आहे याच्यात। कारण बाबासाहेबांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा म्हणले। जो शिक्षण घेईल तो वाघिणीचं दूध पिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शिक्षणाला महत्त्व आहे। जो कुठल्याही जातीचा असो तो शिक्षण घेऊन तो पुढे जाणार आहे। आरक्षण घेऊन त्याला अभ्यास करावाच लागतो। अभ्यास केल्याशिवाय तो कलेक्टर होऊ शकत नाही। म्हणून आरक्षण कशासाठी आहे की अभ्यास केल्यानंतर आरक्षणाचा फायदा आपल्याला आहे। आरक्षण घेऊन जर आपण अभ्यास करत नसेल तर आरक्षणाचं महत्त्वच कळणार नाही। धन्यवाद मित्र हो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करा। याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असतो। धन्यवाद।